अनेकांना थरथरायला लावलं तर वैमानप्रमाणे हा हातच थरथरतो. तर काय करू त्याच्यामध्ये? थरथरणं तेच जागा बदलल्या. बाहेरचा हाताचा नाही, आता ते चालूच आहे. आता आमच्या कुंचला आमच्या जिभेत आहे, ते शस्त्र म्हणूनच ते वापरतो. हा जो अगदी सुरुवातीचा जो काळ आहे ना सर तुमच्या तरुणपणातला, तुमच्यावर ज्या ज्या व्यंगचित्रकारांचे प्रभाव होते, मला असं विचारायचं की लहानपणापासून चित्रकलेची आवड होती असं आपण एका मुलाखतीने म्हटलेलं आहे, तर त्यावेळेच्या शिक्षण पद्धतीमध्ये चित्रकलेवरती भर होता का? शिक्षण कलाच नव्हती त्यावेळेला. बरं, कारण अजूनही आपल्या जे स्कूल ऑफ आर्टमध्ये व्यंगचित्र हा भाग नाहीच आहे. अजूनही नाहीच नाही, कारण शिकवणार कोण? मी तर असं म्हणेन की हल्ली ह्या दोन कला तर फार लॅस चाललेल्या आहेत. एक व्यंगचित्रकला आणि दुसरी शिल्पकला. चांगले शिल्पकार मिळत नाही. मी माझ्या वडिलांचा जो पुतळा आहे तिकडे पोर्जुगीज चर्चच्या बाजूला, तो बदलतो. तो प्रजा समाधी पक्षाचा कोषाध्यक्ष वाटतो. फक्त गळ्यामध्ये शब्द अडकवायचे की झाला. दादांचं लेखन हा माणूस असा बोलत होता का मग क्रांतिकारी विचार देत तर वाटायचंच नाही कोणाला. बरं, तर ते मी बदलतोय. माझ्या पत्नीचा मी पुतळा बदलतोय शिवाजी पार्कचा. भयंकर केलं अगदी. आमच्याकडे माझ्या वाढदिवसाला किंवा काय वगैरे असे येतात पुतळे, त्याच्याही वाढदिवसाला काही चित्र पुतळे येतो माचे. तो उद्धव म्हणाले अशी जर मला सारखी माझ्या नजरेसमोर तर मूळ खऱ्या मारकला मला मी विसरून जाईल. भयंकर पुतळे करतात अगदी. आता असे काही थोडे आर्टिस्ट आहेत, अगदी आम्हाला चिपळूणचा आर्टिस्ट आहे. बरं, अप्रतिम करतो, अप्रतिम. अशा तर मिळायचे नाहीत आर्टिस्ट. आता चित्रकलेमध्ये सुद्धा आमचा एक माधवराव सातोळेकर, बरं, हा एक. नंतर रवी परांजपे पुण्याचे, ते एक. असे फार हाताच्या बोटावर मोडणे इतके चांगले पेंटर्स आणि आर्टिस्ट आहेत. आता आमचा दीनानाथ दलाल हे जे काही राज्यारोहण केले त्यांनी, काय केले. 2.5 वर्ष काम करत होता माणूस त्या चित्रावरती. नंतर बाबासाहेब पुरंदरे, बरं, तर पंत इकडे पाहिजेत आणि जिजा माता तिथे बसलेल्या पाहिजेत, तिथून त्या सगळं बघता आहेत आणि महाराजांच्या समोर कथान उघडला जातोय, महाराज ताथ आहेत असं ते. मग ते सांगून दलाल करायचा त्याप्रमाणे असं असं उघडताना त्यातून हा चित्र अलेक्झांडर आलेला आहे तिकडे आणि तो हा दिलाय त्यांनी. आपले सर सगळे ओल्ड मास्टर जेवढे होते त्यांना महाराष्ट्रात सुद्धा तसे फार कमी लोक जाणतात. की आता आपण म्हात्रेंचा जो पुतळा पाहिला मंदिर प्रतिगामिनीचा, इतकं सुरेख असून म्हणजे आपण रोजाचं कौतुक करतो थिंकरचं किंवा हे कुठलंही असं पाश्चिमात्य असेल तर तिथे इतका गाजावाजा होतो. तिथे आपले ओल्ड मास्टर इतके चांगले असून सुद्धा त्यांचा आपण आपला जयंती आणि मयंतीसाठी ती जागा भरून निघाली म्हणजे झालं. बाकी काय त्या पुतळा कसा आहे, काय कोण केला कोणाला माहित नाही. बरं, जसं सोनवडेकरांनी काहीतरी वाटतं कन्याकुमारीच्या इकडे विवेकानंदांचा पुतळा उभा केलाय आहे मोठा. म्हणत असताना मी गेलो होतो. SM पंडित होते, त्यांच्या देखरेखीखाली झाला तो. कारण SM पंडितचं एक ऑइल पेंटिंग विवेकानंदांचं अप्रतिम आहे, अप्रतिम अगदी. म्हणजे असे पोज घेऊन उभे आहेत ते असे, अगदी फार छान आहे. त्यांनी सांगितल्यामुळे अशा गोष्टींना नेहमी पवित्र समजून आहेतच. त्यामुळे आंघोळ करून उदबत्ती लावून पेंटिंगला किंवा तुमच्या खोदकामाला सुरुवात करा, नाही तर हात लावू नका. म्हणजे तेवढे एक पथ्य पाणी, एक पावित्र्य आणि एक पवित्रता त्याची तुम्ही राखा. त्याने उभा केला तो. जे स्कूलला तुम्ही गेला नाही, तुम्ही असं म्हटले की मला हात माझा वाचला, मी गेलो नाही म्हणून. हो, तर काय कारण तेव्हा? आम्ही दादरला राहत होतो. माझं एक चित्र भिंतीवरती होतं, बरं, वॉटर कलर. तर आम्ही सगळे केले, वॉटर कलर केले, पेंटिंग केले, लँडस्केपिंग केले. बाबूराव पेंटर आमच्याकडे यायचे त्यावेळेला, दाढीवाले ते महर्षी. आणि आत्ताही सत्वाला घालायचे. आणि माझे वडील सत्वाला घालायचे. सत्वाला घालता घालता त्याने विचारलं म्हणे हे कोणी काढलंय? तर आमच्या बाळने काढले. कुठे आहे, कुठे असतो? तर नाही इथेच आहे का म्हणे. हा बोलवतो. मला हाक मारली, मी गेलो. बाबूराव पेंटर आपलं माझ्या संस्कृतीप्रमाणे नमस्कार केला खाली वाकून. तू काढले का? म्हटलं मीच काढले. काय करतोस? नाही म्हटलं उद्यापासून फी भरली, रंग विकत घेतलेत, त्याच्या अगोदर मी
BBC आहे त्यावेळची होती. आता काय मला माहित नाही नाव, JIPBB. बरं, त्याच्या समोर एक दादर इन्स्टिट्यूट होती चित्रकला. तिथे बरेचसे यायचे. आमचे MS जोशी होते, राजा पाटकर होते, जे पु ल देशपांडेंची जी ही आहे सुनीता, तिचे मामा. बरं, आमच्या पाटकरांची ती भाची. हां, आणि पाटकर मास्तर होते. एक ठाकूर का काहीतरी नावाचे एक होते. बरं, आणि मी पेंटिंगला बसलो. पेंटिंगला बसल्यानंतर माझ्या पद्धतीने मी करायला लागलो. तेवढ्यात ते हे आले एक प्रोफेसर. अरे असं नाही म्हणे, बोल्ड स्ट्रोक पाहिजेत, बोल्ड स्ट्रोक. म्हणजे माझ्या हाताला आणलं, बोल्ड स्ट्रोक काढायला लागले माझ्याच पेंटिंगवर. मग MS स्कूल जोशी आले. SM जोशी नाही, MS ते आले. हे काय करतो म्हणे ठाकरे, अरे तू सुरुवात आहे तुझी, एकदम बोल्ड स्ट्रोकला जाऊ नको, स्मूथ कर. त्यांनी आमची घासून काढली. काय करणार ते, असं जो येईल तो आपलं टेक्निक शिकवणार, पण माझ्या टेक्निकल काही तिकडे वावच नाही मिळेल. शेवटी म्हटलं नाही, आपलं काही पटायचं नाही. मी आपलं क्लास सोडून दिला आणि मी JJ स्कूल ऑफ आर्टला जाणार होतो. तेवढ्यात बाबूराव पेंटर आली आणि मग वडिलांना सांगितलं, केशवराव त्या मुलाचा हात चांगला आहे, त्या JJ मध्ये पाठवला तो हात फुकट जाईल. त्याऐवजी त्याला कोल्हापूरला पाठवा, सगळं शिक्षण मी पुरं करीन त्याचं. बरं ठीक आहे. तिथेच झालो. माझे 60 रुपये वाचले. ज्या 60 रुपयाकरता मला शाळेतनं काढण्यात आलं ते तिथे वाचले असं मला वाटलंच. पण अर्थात काही जाणं नाही, येणं नाही. मी स्वतःच माझा मास्तर होतो, गुरु होतो. पण माझे वडील विशेष म्हणजे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. बॅनबरीच्या व्यंगचित्रांवरून तुम्ही व्यंगचित्र रेखाटायचं, कधी कशा प्रकारचे व्यंगचित्र? त्यावेळेला होतो, लहान होतो, 7-8 वर्षाचा असेल नसेल. इंग्रजीचा तर पत्ताच नाही. अलीकडे हळूहळू व्हायला लागलं. बरं, जाऊ द्या. तर दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं आणि आम्ही भिवंडीहून मुंबईला आलो होतो, सखाराम कीर रोड दादरला. आम्ही कृष्णा निवासमध्ये, आणि स्वातंत्र्य सावरकर एक चौक असा आमच्या मध्ये बॅडमिंटन खेळायचे ते. त्याच्यानंतर भास्कर भवन, त्या रस्त्याने दिसतं अजून भास्कर भवन. तिथे आम्ही कृष्णा निवासमध्ये उतरलो. तिथे टाइम्स ऑफ इंडिया यायचं आमच्याकडे. कार्टून आल्यानंतर मला काय वाटायचं कोणाचं, मला ते मी बघत बसायचं सारखं. त्याची भिंतीवर वगैरे काढत होतो मी. त्या वडिलांनी पाहिलं होतं आणि त्याने कधी तक्रार नाही केली की कार्टून भिंती खराब करते म्हणून. तेवढे आमच्या वडिलांना समंजसपणा होता. बरं, तर दादाने बघितलं, काय काय रे काय करतोय. म्हटलं हे मी बघतोय, आवडलं का तुला? म्हटलं हो. रोज म्हणे मी कचेरीतनं आल्यानंतर तू पेन्सिलने काढून ठेवत जाय का कागदावर, मग आल्यानंतर बघीन काय करायचं ते. मला कचेरीतनं आल्यानंतर हात पाय धुतले की चहा वगैरे झाला की काय रे आज काही काढले का, मग मी दाखवायचं काय काढलेलं. वाकडे तिकडेच असायचं ते, पण मॉडर्न आर्ट नसायची. ह्याने कशी लाईन मारलीस, तू कशी मारलीस, तिथे अमुक ह्याचा चेहरा कसा आहे, तुझा चेहरा कसा आहे, अशा त्या सूचना करीत करीत जेव्हा मी पेन्सिल ड्रॉइंगला चांगला झालो, त्या दादाने मला शाई आणून दिली. शाई आणि ब्रश, इंक आणि ब्रश आणून दिलं कुंचाला. आता म्हणे ह्याने सुरुवात करायची आहे. आणि मग मला ते माहीत होतं थोडंसं. दादाने दाखवले थोडे. दादा आर्टिस्ट होते. ऑइल पेंटिंग तर पोर्ट्रेट्स केलेले आहेत त्यांनी, अगदी फार अप्रतिम. काही बिंदूरच्या दरबारात आहेत पण त्यांची पेंटिंग्स. दादा म्हणजे काही सर्वज्ञच होते अगदी. आणि मग ते परत त्याचप्रमाणे संध्याकाळी आलं तर इंकिंग केलेलं बघायचे, त्यामध्ये स्ट्रोक्स कसे आहेत, काय कसे आहेत हे शिकवायचे. तिथून मी डेव्हलप होत गेलो. बरं, आणि आज बॅनबरीचं कलेक्शन माझ्याकडे जेवढे आहे ते पुस्तक रूपाने मी म्हणजे चिपटून ठेवलं कटिंग करून. डेव्हिड लोचं कलेक्शन तर माझ्याकडे भरपूर आहे. म्हणजे माझ्या इतकं कलेक्शन वाटतं हिंदुस्थानात नसेल कोणाकडे. बरं, म्हणजे डेव्हिड रोजच्या घरी असलेलं सोडलं तर जगाच्या पाठीवर नसेल कोणाकडे इतकं माझ्याकडे कलेक्शन. तो सगळा खजिना मी राजला देऊन टाकला. तर म्हटलं तू सांभाळ बाबा आहे. राजचा हात चांगला आहे. काल एका कार्यक्रमाला गेलो होतो मी, नारायण राणेच्या पुस्तकाला अर्थविचार म्हणून. तिथे अरुण गुजराती आले होते. आणि ते भाषण करत असताना राजनेत्यांचं
कॅरिकेचर केले तिथले तिथे ताबडतोब अप्रतिम. पण मला अट्रॅक्ट खास केलं ते बॅनबरी नंतर दीनानाथ दलाल. दीनानाथ दलालांची ती त्यावेळेचा संपूर्ण काळच ना हा दलालांच्या प्रभावाखाली होता. हो सगळ्या दृष्टीनं सगळे दलाल अगदी बुक जॅकेट सुद्धा पुस्तकांची कव्हर सुद्धा वेस्टनं ती दलालाने हे केली क्रांती केली तर नाही तर कोण नव्हतीच. बुकवर सगळी दलालांचीच असेल. क्रांती केली त्यांनी. मग त्याचं रफ स्केच सुद्धा फेअर वाटायचं. बरं रफ स्केच ते प्रदर्शन भरवलं ना त्यांची मुलगी कधी कधी ते पहा तुम्ही जरूर पहा. अप्रतिम. तो काय हात आवरच होता सगळीकडे फिरायचा. बरं पण म्हणजे पेंटिंग मध्ये चांगला म्युरल पेंटिंग म्युरल स्केचिंग बरं प्रसंगचित्रे लेटरिंग छान करायचे अगदी व्हरायटीजमध्ये आणि बुक जॅकेट्स कार्टून्स इलस्ट्रेशन्स म्हणजे तुमच्या कथांची चित्रे काय सगळीकडे अगदी काय लाईन होती त्या माणसाची सुंदर होती अगदी. पण डेव्हिड लो तुम्ही पहिला केव्हा पाहिला? मी फ्री प्रेसमध्ये असताना तिथे वर्तमानपत्र माझ्या समोर यायची. त्यात मँचेस्टर गार्डियन यायचा आणि त्यावेळेला तर मँचेस्टर गार्डियन मधले डेव्हिड लोची कार्टून्स मी ठेवली आहेत कापून सगळं अल्बमच बनवून राजाच्या ताब्यात दिले. म्हणजे मोठे 3 अल्बम आहेत आणि पुस्तकं ते निराळीचे आहेत. डेव्हिड लोचा जो सगळा हे झाला समकालीन परिणाम ती त्यांची एक शैली होती आणि तुमच्या काळात तर तुम्ही लगेच संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्यात शस्त्र म्हणूनच त्याचा वापर केला. 8-10 म्हणजे मी फ्री प्रेसमध्ये नोकरीला होतोच. फ्री प्रेसच्या स्टाफवर जरी होतो तरी नवशक्ती आणि भारत ज्योती ही त्यांची भावंड होती आणि बुलेटिन त्यामध्ये माझी व्यंगचित्र यायची आणि त्याला उपसा जास्त होता माझा. मी 8 व्यंगचित्र आपलं वृत्तपत्रांना मुंबईच्या सगळे पुरवत होतो व्यंगचित्र अगदी. म्हणजे आधी अशोक पडबिद्री दिनूरंडी ते संयुक्त महाराष्ट्र पत्रिका म्हणून काढायचे त्यात सुद्धा मावळा म्हणून मी सही करत होतो. नवयुग मध्ये पहिल्या पाना होती. नवयुग मध्ये तर हा बसला होता ना नरभक्षक मोराजी त्यांनी मलाही पकड वरण काढलं होतं. ते अशी प्रतिमा केली की महाराष्ट्रात नाही त्या व्यंगचित्रात तो भयंकर तडकला. ते देसाई नावाचा एक यशवंत देसाई मला वाटतं त्यावेळेला कोणतरी होता त्यांनी मुंबई नावाचं हे केलं होतं साप्ते काढायचा तो मुंबई मला आणि त्याच्यावरती मी अशा कवट्या दाखवल्या होत्या कवट्यांची रास त्याच्यावरती मोरारजी देसाई बसलाय बंदूक घेऊन संगिनी सगळं तसा बसलाय. बरं नरभक्षक म्हणून ते काढलं तो भडकला नाही का पकडा आला म्हणे. आम्ही भूमिगत झालो. भूमिगत म्हणजे काय इथं माझ्या बहिणीच्या घरी काही आमचे लोक माड्यावर सतत जाऊन लपले. भूमिगत अरे भूमिगत म्हटलं भूमीवर कुठे म्हणजे जमिनीच्या खाली जाऊ नका तुम्ही. बरं तर डेव्हिड लो विषयी तुम्ही जरा सांगा. डेव्हिड लोचा प्रभाव तुमच्यावर एवढा पडला कारण डेव्हिड लोच्या मध्ये त्याच्या व्यंगचित्रामध्ये एक जो जिवंतपणा असे आणि चेहऱ्यांची लकत तो दाखवायचा. लकत की कोणाला अजून साध्य नाही झाली. लक्ष्मणच आज एक शेवटचा म्हणजे आमचा लक्ष्मण आहे आता आरके तरी पण दुर्दैव त्याला डाव्या हाताला अर्धांगवायी झाला. मी गेलो रोगसाबोक्षी रडला. बरं लोक ठाकरे वॉट हॅज हॅपन्ड म्हटलं कूल डाऊन एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. आता पुण्याला असतं हल्ली आणि ह्याच्यामध्ये काय असतं 2 गोष्टी तोलामोलाच्या असल्या तर आणि तरच तुम्ही उत्तम व्यंगचित्रकार होऊ शकता. एक तुमचं रेखाटन आणि दुसऱ्या कल्पना. शंकर होते शंकर पिल्ले शंकर चिखलीचे तो फार जुना माणूस अत्यंत त्या काळातला म्हणजे ब्रिटिशांचा रूल चालू असताना राजवट चालू असताना त्यांनी हिंदुस्तान टाइम्स मध्ये काही व्यंगचित्र रेखाटली त्याचंही माझ्याकडे चिकट बुक आहे. त्याची कल्पना त्याच्यामध्ये एक पॉलिटिकल डेप्थ असायची खोलवरपणा राजकीय तो आताच्या व्यंगचित्रांमध्ये नाही दिसत. कुठच्याच व्यंगचित्रकारामध्ये अलीकडे एक लक्ष्मण सोडल्यास बाकी नाही कुठे. बाकीचे म्हणजे काय हास्य चित्रकार. आता हास्य चित्रकारामध्ये लचके त्यावेळेला गाजला फार. लचक्यांचे कार्टून्स व्यंगचित्र अप्रतिम असायचे त्यावेळेला. बरं त्यानंतर
आहे सगळे काढतात. आणि ते काय फॅड निघाले कोणास ठाऊक, सतत गुंड दाखवतात. त्याकडे अशी चवड येते पसंती नापसंतीसाठी. एवढ्या व्यंगचित्रामध्ये गुंडांचेच व्यंगचित्र, म्हणजे जसं माझ्यावर डेव्हिड लोथ आणि दीनानाथ दलालांचा परिणाम झाला तसं आजच्या गुंडगिरीमुळे त्यांच्यावर तो परिणाम झाला की काय मला माहित नाही. या व्यंगचित्रकारावर सगळे असे काळे पट्टे त्याचे लावलेले. बरं, तसं नाही होऊन चालत. याचं कारण असं आहे का बाळासाहेब? ती जी एक व्हरायटी असते ना, ती एक संपली आहे. म्हणजे अनुभूती कमी पडे. एक ते वर्तमानपत्र वाचून वेगळे चित्र काढतात, बातमी वाचून. आमचं वाचन जास्त. व्यंगचित्रकाराला बातमीतूनच मिळत असतात तुमच्या ह्या कल्पना. आमचं वाचन इतकं की सगळे वर्तमानपत्र, पण आमची नजर बसली होती कुठच्या बातमीत तुझं व्यंगचित्र लपलेलं आहे, कल्पना लपली आहे. ते आम्हाला बरोबर पटकन दिसत. इतके ते डोळे तयार झाले ते त्यावेळेला. आजही तेच करतो मी. व्यंगचित्र काढत नाही, पण वर्तमानपत्राचं वाचन माझं कायम आहे. म्हणजे सकाळी जवळजवळ 2-2.5 तास म्हणजे वाचन, म्हणजे खुणा करून मग तो वाचतो. आमचा कोरे वाचतो की आमचा हा वाचतो रवी म्हात्रे, उरलेले सगळे मोठमोठे लेख. वाचन अजून आहे माझं. दारांचं एक वाक्य आहे, जो वाचत नाही तो वाचत नाही, ते त्यांचं वाक्य आहे. बरं, म्हणून मला वाचावंच लागतं. डेव्हिड लोचा एवढा प्रचंड प्रभाव तुमच्यावरती आहे, लक्ष्मण यांच्यावरती पण आहे. ताकद काय, खरी ताकद म्हणजे भ्रष्टी ताकद होती. असा रेखाटन करणारा व्यंगचित्रकार दुसरा नाही. ही वॉज सुपर लो, म्हणजे जबरदस्त तसे होतं. आणि कल्पना म्हणजे शेवटी दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलर हा जवळजवळ जग पादाक्रांत करायला निघाला होता. आणि त्याचे बॉम्ब गोळे जवळजवळ डंकर बंदराला येऊन आजळायला लागले होते, इतपत पाळी आली. त्यावेळेला हा हिटलरवरती जी कार्टून्स काढायचा, त्या हिटलर भयंकर भडकला. चर्चिल होता पंतप्रधान त्यावेळेला ब्रिटनचा. तो इतका भडकला की म्हणे, जसं हिंदी सिनेमात असतं ना, जिंदा या मुर्दा, ते हिटलर पासून आले वाक्य. आताच्या लोकांचं नाही हिंदीमध्ये. त्यांनी सांगितलं, आय वॉन्ट दिस मॅन अलाइव्ह ऑर डेड, गॅग हिम. बरं, त्याच्या मुसक्या बांधून आणा, असं त्यांनी सांगितलं. ऑर्डर हिटलरची. मिळालं नाही, गोष्ट सोडून द्या. पण चर्चिलचं व्यंगचित्र अनेक कार्टुनिस्टने काढले, व्यंगचित्रकारांनी काढलं. मग त्यावेळेला स्ट्यूब होता, त्यामध्ये व्हिकी होता. बरं, त्या सगळ्या कार्टुनिस्टने ते त्यांच्या स्टाईलमध्ये अप्रतिम होते. तर चर्चिलची व्यंगचित्र सगळ्यांनी काढली, पण डोळ्यामधला त्याचा जो भेदकपणा जो आहे तो डेव्हिड लोने दाखवला. बरं, हिटलरचा राग वीग वगैरे सगळं. पण विशेष म्हणजे चर्चिलचे डोळे, त्याची जी एक नजर होती गहरी बेरकी, ती डेव्हिड लोने दाखवली. बाकी कोणी नाही दाखवू शकलं. तर मला त्यामुळे तुम्ही जास्त हे बघा, पुढून माणसांना नीट काढता येत नाही हल्लीच्या व्यंगचित्रकारांना. आणि डेव्हिड लोचं वैशिष्ट्य म्हणजे एक मीटिंग चालली होती, समिट टॉक्स. त्या समिट टॉक्समध्ये सगळे होते, मोल्टो होते, बेवन होते, त्यावेळेचे डेव्हिन, हे सगळे होते. मीटिंग, तो बिदा होता फ्रान्सचा त्यावेळचा प्राईम मिनिस्टर. ही मीटिंग फसली, तर ते सगळे निघून चाललेले आहेत. ते मागची बाजू त्यांनी जी दाखवली आहे, ते लोक जाताना त्या मागच्या बाजूने सुद्धा तुम्ही ओळखू शकता, रे हा बेवन, हा मोलटो, हा बेदा, ही किमया त्याच्या हातातली, ही कोणामध्ये नाहीये. तर पुढचं नाही दाखवतात तर मागचं काय दाखवणार. प्रेफरेन्स मधले दिवस कसे होते? अप्रतिम, म्हणजे सोनेरी दिवस होते ते अक्षरशः. तर आमचा सदानंद सुद्धा डोलला होता. बरं, भयंकर. म्हणजे त्याने मला वागणूक चांगली दिली. तो माझ्या घरी आला दादरला, मी फ्री पेर सोडली. त्या तिकडूनच्या नालायकपणामध्ये ते काय ते मित्रा काय आणि काय काय सगळ्यांचा एक ताप व्हायला लागला. सदानंद मला बसायला जागा चांगली द्यायला सांगायचा. हा मुद्दाम मला काहीतरी असं खुसपट काढून काय असेल ते माहित नाही, मित्रा टेलिफोन ऑपरेटरच्या शेजारी मला बसवलं. आता मी इथे वाचन करत बसू का तुझं सारखं कटकट आणि होल्ड ऑन. माझाही ब्रश मी होल्ड ऑन करून ठेवायचा. मला काही चालतं काही करताच आहे ना, काय करू. मग चिडून मी राजीनामा दिला. मग राजीनामा दिल्यानंतर एक दिवशी सकाळी
8:30-9चा सुमार असेल, दादरला. एक बेल वाजली, दादाने दार उघडलं. काय म्हणे, ठाकरे साहेब आहे? त्याला मीच आहे, माय ठाकरे. हो, क्या बात आहे, सदानंद साहेब आहे. दादाने ओळखलं की माझ्यासाठी आणि बाळासाठी आलेले. त्याने मला सांगितलं, नाही हो, अच्छा ठेरो. तर मला त्याने बोलवलं माझ्या वडिलांनी की बाबा ते सदानंद आलेले. त्याने काय शर्ट बीट घातला आणि लगेच गेलो. म्हटलं क्या आहे? तर सदानंद साहेब आहे. म्हटलं अंदर बोलाइए ना उनको. तर नाही, वो बीमार आहे. बरं म्हटलं, चलो. मी बाहेर गेलो. त्याने दरवाजा उघडाच ठेवला होता. नो नो नो, आय वॉन्ट यू. वेन आर यू गोइंग टू स्टार्ट? मला हाऊ मच यू आर गेटिंग? 400, 500, 600? सर, आय एम नॉट गोइंग टू बार्गेन विथ यू. सिन्स यू हॅव कम, it's a great honor. So anytime you say, I will be there. How much you are getting? मी ते कॉन्ट्रीब्युटरी वर्क करत होतो त्याला गौरव पटेलचा फिल्म इंडिया होता त्याला. त्यानंतर तो मदर इंडिया झाला. पण मी फिल्म इंडियाला मी पहिली कार्टून्स मी सुरुवात केली. मग ते असाई सिंबूनमध्ये माझे काही कार्टून्स मी सुरू केले. ती मला त्यांनी सांगितलं होतं, एडिटर्स कॉन्फरन्स का काहीतरी होती. त्यांनी मला सांगितलं की त्यांचं कॅप्शन होती अशी त्या सदराची, इंडियन व्ह्यू ऑन वर्ल्ड टॉपिक्स. इंडियन व्ह्यू ऑन वर्ल्ड टॉपिक्स ते कॅप्शन. त्याखाली माझे कार्टून्स मी इंग्लिशमध्ये पाठवायचं, ते जपानमध्ये लिहून काढायचे. ते बऱ्याच वर्ष, 2-3 वर्ष चाललं होतं. तिकडे एक करंट नावाचं त्या बाजून डेराडून एक निघायचं साप्ताहिक, त्याला मी कार्टून्स करत होतो. माझे कार्टून्स चालूच होती. आणि बाकी जी प्रायव्हेट कंपन्या होत्या, विंटास, एसो वगैरे बनवायचे, ह्याला मी कलर कार्टून्स, त्यांचे पोस्टर्स वगैरे बनवायचो. तर खूप काम होतं रिझल्ट. LICचे मला धडे मिळाले होते मला. तर LICसाठी मी कार्टून्स सिरीज केल्या होत्या. म्हटलं जोरात चाललं होतं काम. म्हटलं हाऊ मच यू आर अर्निंग? म्हटलं इट डिपेंड्स. आय सर, द मोर आय वर्क, द मोर आय गेट. No, I want you tomorrow. Okay. There is a new management, but you see Mr. D.N. Nadkarni. तर नाडकर्णी म्हणाले, नवीन मॅनेजमेंट आली आहे तुमची, त्या AB नायरशी मी ओळख करून देतो. म्हटलं चला. मी गेलो. AB नायर बसले होते. येवर मिस्टर ठाकरे? म्हटलं येस, प्लीज सिट डाऊन. नाडकर्णी निघून गेलो ओळखून दिलं. The question is about your salary, because we don't pay anybody that much salary, 600 rupees per month. त्यावेळची गोष्ट. Sir, you can discuss this matter with Mr. Sadanand, because he has asked me to join. He wants me to be here. I have come. And as far as salary is concerned, whatever he might have decided, I have no idea. You discuss with me, with him. मी आपलं चालू केलं, नंतर सुरू केलं. म्हटलं तुम्हाला काय द्यायचं ते द्या. झालं. पंचायत अशी व्हायला लागली की मी कार्टून्स काढली बरं की त्याचं रफ स्केच AB नायरकडे. हो, ज्याला टफ कळत नाही त्याला AB त्याचं सुरुवात असली इनिशियल्स, तरी त्याला ABC माहित नव्हत्या कार्टूनिंग मधल्या, जर्नलिझम मधल्या आहे. पण मॅनेजिंग एडिटर मला लगेच मुत्तू नावचा हा आला पिऊन. साहब, आपको साहब ने बोला है. मी गेलो. Oh, Mr. Thackeray, please sit down. Do you know Mr. M.R. Masani? म्हटलं no sir, I don't know. I just read the news and I see meet them in the photograph, in the press. He is a good man. Maybe sir. Avoid as far as possible. Don't draw any cartoons on him. ठीक, ओके. आलो परत. कुठच्या तरी दुसऱ्या विषयावरती काढून दिलं पाठवून. नंतर SK पाटलांवर मी कार्टून काढलं. परत बोलवून आलं. त्याने मी प्रणय गुड मॉर्निंग वगैरे वगैरे, हाव आर यू वगैरे सगळं ठीक आहे. म्हटलं बरं आहे, आत्तापर्यंत तो काय बोलत नाही तोपर्यंत ठीक आहे, पुढचं बघू. SK पाटील? म्हटलं नो सर, ॲज आय टोल्ड यू वेन यू आस्क मी अबाउट मिस्टर मसानी,
Same thing is with Mr. S.K. Patil. They may be good or bad, but no, you see, it is better. I will introduce him to some time back, sometime after. But just avoid Mr. S.K. Patil. So, sir, you are snatching away all my models. And on what I should draw? I mean, these are my models, I say. You are taking them one after another. And this is, then it becomes very difficult for me to draw anything. Yes, you see, I will tell you, one way we will meet and discuss it at length. Okay. गेलो मुत्तूला बोला म्हटलं मुत्तू इधर टाइपिस्ट को बोला टाइपिस्ट आला यस मिस्टर ठाकरे द टाइप ऑफ रेसिग्नेशन माय रेसिग्नेशन व्हॉट येस प्लीज 3-4 वेळीचं रेसिग्नेशन आणलं सही केली पाठवून दिला AB नायरकडे त्यांनी हरिहरनला सांगितलं ही वॉज द एडिटर हरिहरनने मला बोलवलं हे आर यू गॉन मॅड मे बी इफ आय रिमेन फॉर अ लॉंग टाइम आय मे गो मॅड Yes. No, I am not going to accept. So you accept or reject, I am going. मी माझे बॅगडं उचललं आणि निघून आलो सर्व घरी. तिथेच तुमची लक्ष्मण यांच्याशी पहिली भेट झाली 47 साली 47 साल ते 49 सालापर्यंत लक्ष्मण आम्ही एकत्र होतो. मग तो टाइम्स ऑफ इंडियामध्ये गेला तो अजून तिथेच आहे. पण लक्ष्मणनी पॉकेट कार्टून्स काहीतरी 53 साली सुरू केली 53 साली ते अजून काढतोय. मोठा रेकॉर्ड ब्रेक आहे 50 वर्ष हो. पॉकेट कार्टून असे कोणी काढले नसतील. कल्पना सुद्धा फ्रेश ताज्या. व्यंगचित्र काय असलं पाहिजे तुमच्या भाष्याचा संबंध व्यंगचित्राशी असला पाहिजे. नाही तर व्यंगचित्र सगळी जुनीच वापरायची आणि खाली फक्त वळी बदलत बसायचे ते व्यंगचित्र नव्हे. तुमच्या भाष्यावरती ते व्यंगचित्र आधारित हवंच नाही तर काही चित्र आहे आणि खाली काहीतरी लिहितं आणि त्याच्यावरती हसायचं. खालच्यावर असताना वरच्यावरचं काय पंचायत होते ना सगळी. संयुक्त महाराष्ट्राच्या सुमारास आत्र्यांकडे तुम्ही बरंच काम केलं तर आत्र्यांचे आणि तुमचे संबंध त्यावेळेला कसे होते? हो आत्र्यांचे आणि आमच्या संबंध अत्यंत घरोब्याचे अप्रतिम. ते दर दिवाळीला आचार्य आत्रे कृपा कुलकर्णी अनंत काणेकर ते हुदलीकर होते ते फ्रेंच टीचर आत्र्यांचे मित्र आणखीन असेच कोणीतरी 1-2 असायचे वरती. दर वेळेला आमच्या दादरच्या जागी दिवाळीला फराळाला आलेच पाहिजे सगळे अगदी चांगले संबंध होते. आणि दर वेळेला प्रत्येक रात्री 12:30 वाजेपर्यंत दारा वाट पाहिजे बाबरांचा फोन येईल म्हणून आणि 12:30 पर्यंत आला नाही तर बेचून व्हायचे दारा सत्वाला घालायचे अरे अजून बाबुरावचा फोन कसा आला नाही बाबुरावचा फोन कसा आला नाही. तो आला दादा मग शांत झोपायचे. त्यांच्या विनोद शैली आणि एकूण विनोदाचा तुमच्या व्यंगचित्रांवरती काय परिणाम होत होता? नाही आमच्या नाही त्यांचं काय त्यांची स्वतंत्र एक हे होती शैली होती. माझी शैली निराळी प्रत्येकाची शैली असते. पु ल देशपांडेंची शैली निराळी आत्र्यांपेक्षा. गडकऱ्यांची शैली निराळी होती बरं स्वतंत्र त्यांचे बाणे होते. आचार्यांच्या शाब्दिक कोट्या आणि हजरजवाळीपणा हा तुफान होता. तुफानच सध्या. कारण मार्मिकच्या पहिल्या अंकामध्ये तुम्ही आचार्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. हो नाही कृतज्ञता म्हणजे काय त्यांचाही 13 ऑगस्टलाच वाढदिवस येतो. आमच्या 13 ऑगस्टला मार्मिकचं प्रकाशन झालं यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते बरं. म्हणजे जवळीक तशी आहे आमची एक निराळ्या अर्थाने. 13 ऑगस्टला त्यांचा जन्मदिन आणि 13 ऑगस्टला मार्मिकचा प्रकाशन जन्मदिन हो रंगाचा आणि हिंदुत्वाचा दोन्ही जन्मदिन. खरं मार्मिक सुरू करण्याची कारण काय होती? का सुरू करा? रिपेअर सोडला मी बरं आणि ते रिपेअर सोडल्यानंतर काय बेकार बसू काय घरी काढला. दादांनी नाव दिलं. दादानी मार्मिक नावही दादानीच दिलं आणि शिवसेना नावही दादानीच दिलं बरं. पण मार्मिकच्या वेळेला आर्थिक परिस्थिती दोन प्रॉव्हिडंट फंड आला तर तो घेतला. नंतर आम्ही बँकेमध्ये गेलो होतो. आमच्याच हमाम स्ट्रीटला बँक आहे महाराष्ट्र बँक. त्यात महर्षी होते वर्धे
त्यांना भेटलो, मी आणि श्रीकांत, आणि कर्ज मागितलं. मला असं वाटतं, महर्षी बोलले की तरुणाने कर्ज शक्यतो काढू नये. म्हटलं तरुणाने काय पाप केलंय, सगळे मागतात. आचार्य यात्रानं 14 लाख दिले त्यावेळेला. रोटरी माग नव्हती एवढी, आज आहे ती. ठीक आहे, आम्ही नाराज होऊन परत आलो. पण म्हटलं नाराज होऊन कसं चालेल, सुरुवात तर काहीतरी करायला पाहिजे. मग आम्हाला बुवा दांगट भेटले, जे आत्ताचे हे जे पोरं आहेत बाजीराव वगैरे, त्यांचे वडील बुवा दांगट, मोठा साधू संत पुरुष, मारलेत दुर्दैवाने. त्याने आम्हाला 5,000 रुपये दिले. माझे 5 आणि ते 5 करून 10,000च्या ह्याच्यावरती आम्ही भांडवली आणि हा प्रकार गोळा केला आणि त्याच्यावर माणिक सुरू केला. चांगला चालला. आता इतकी वर्ष झाली. 25 वर्ष आहे. हो. म्हणजे रविवारची जत्रा आणि त्याचं मुखपृष्ठ हे मी करत होतो. हे मी दर आठवड्याला. ते आमचं वैशिष्ट्य होतं. त्याला वेळ होता, शिवसेना नव्हती त्याला. शिवसेना आली 66 साली. बरं, हा पुष्कळ अगोदरच चालला होता, 60 साली जवळजवळ, 1960. श्रीकांतजींची पण खूप मदत झाली तुम्हाला त्यावेळेला मी व्यंगचित्राच्या बाबतीत. हो हो, मी काही मग त्याच्याच अंगावर टाकायला लागलो. केसरीच्या बाबतीत केसरीची कार्टून्स मी त्याच्यावर सोपवली, नवयुगची सुद्धा कार्टून्स त्याच्यावर सोपवली, कारण मला वेळच मिळेना. तर मी तो करत गेला. त्यानंतर तो डेव्हलपही झाला. आणि मी तुरुंगात होतो ज्यावेळेला सीमा प्रश्नावरून. 3 महिने मी आतमध्ये होतो. सगळा मार्मिक श्रीकांतने चालवला. बरं, श्रीकांतने चालवला पूर्णपणे. अगदी सगळं चोरकाम चालायचं. एकूण जिथं थाबडी रात्री ती पळवायची, तिकडे ती छापून आणायची, कुठे छापलं ते सांगायचं नाही. असं मोराजी बसले होते ना, काय करणार. कॅरिकेचरिंग हा भाग तुम्ही कसा आत्मसात केला? कारण त्यावेळेला जे काही प्रिंटिंग व्हायचं वर्तमानपत्रांचं, ते अतिशय वाईट असायचं. ते फोटोसवर नीट कळायचे नाहीत कुणाचा फोटो छापलाय. तर याच्यातून ते व्यक्ती कळवून, तिचे चेहरे वैशिष्ट्य करून, त्याच्यातून ते कॅरिकेचर बरोबर नेमकं पकडणं. आता तर ती मेहनत घ्यावी लागत नाही. आता टीव्हीवरती सगळं. नाही, काही चेहरे असेच आहेत की त्यांचं व्यंगचित्र काढायलाच नको, ते मुळातच व्यंग दिसत आहेत. उदाहरणार्थ कोण? उदाहरण पुष्कळ आहे की वाव. मी ज्याला सोडली त्याची कहाणी बरीचशी ती आहे म्हणा, नाही म्हणा, चेहरेच चांगले मिळे ना हो. आणि मी सोडल्याने आला नरसिंहराव, केसरी विसरी वगैरे सगळे आले. म्हटलं अरे उगीच सगळं बंद केलं आपण कार्टून्स काढण्याचं. फार चेहरे चांगले. चेहऱ्याला आपलं काय असतं, पंडित जवाहरलाल नेहरूंचा चेहरा काय व्यंगच नाही हो. सगळे नाकी डोळी वगैरे निटस वगैरे. मग काय केलं आम्ही व्यंगचित्रकारांनी, त्यांची टोपीच काढून टाकली आणि ते चमन दाखवायला बरं पडलं. मग केस आणि चमन नुसतं टक्कल. ते हे शोधून काढावं लागतं असं काहीतरी. आता तुम्ही जे आता बोललात त्याबद्दल, म्हणजे व्यंगामध्ये अतिशयोक्ती असते. अतिशयोक्ती त्याचं महत्वाचं अलंकार. पण तुम्ही जी जी व्यंगचित्र काढली सुरुवातीला, ते आता वास्तवात ती अतिशयोक्ती तुम्हाला वाटत असली तरी आम्ही व्यंग शोधतो की ह्या माणसाच्या चेहऱ्यातली वैशिष्ट्य काय आहेत. ही वैशिष्ट्य जेव्हा समजतात मग ती थोडी एक्झॅगरेट करतो आपण नेऱ्या पद्धतीनं आपल्या स्टाईलमध्ये. बरोबर. आता जसं हिटलरचं कसं, एक असं सर्कल मारा, चौकोन मारा, लांबट मारा, असं गोल, पण नुसता असा एक हरपाट आणि इथे नुसतं एक असं टच, काही काढू नका, पण तो हिटलर वाटतो. हे त्याचं वैशिष्ट्य. तो असा तिरका भांग आणि खाली बिस्किटाची नाही. मला आता दुसरा माझा प्रश्न या दृष्टीने होतो की गांभीर्याचा आला की अतिशयोक्ती अलंकार होता व्यंगामध्ये, पण कालचं व्यंग हे आज वास्तव म्हणून समोर आलं. त्यामुळे परिस्थिती गंभीर झाली. ते व्यंगच राहिलं असतं तर काही हरकत नव्हती, त्याचा व्यंगाचा आनंद घेतला असता. पण ते व्यंग नसून वास्तव म्हणून आपल्या समोर आलं सगळ्याच क्षेत्रात. ते शाब्दिक व्यंग असो किंवा व्यंगचित्रांचा असो. आज तुम्ही म्हणता जे नमुने एक एक दिसतात समोर, त्यांच्यावर काय व्यंगचित्र काढायचं? काहीच करता येत नाही. म्हणजे चेहऱ्यामध्ये मजाच नाही चेहऱ्यामध्ये. पण व्यंग हा सगळ्याच गोष्टींचा, मग तो कुठच्याच क्षेत्रात असला तरी तो आत्मा ठरतो. आत्मा आहे तो. बरं. एखादा लेख लिहिला आणि त्यात म्हणजे अगदी पु ल देशपांडेने लेख लिहिलाय आणि ते नुसतं साहित्यिक म्हणून लिहिला तर मजा नाही त्यात. म्हणजे गंगाधर गाडगीळ काय लिहितात ते पुलशी तुलना नाही करता येणार, कारण त्यात व्यंगचित्र नसतं.
त्याच्यामध्ये व्यंग असतं. म्हणून मी पु ल नगराला 75 वर्ष झाली, अमृतोत्सव होता. मी मा आणि मनोज जोशी एकत्र निघालो. शिवराय ते स्कूल आहे, हायस्कूल छत्रपती शिवराय, तर 3 जॉरपुरीचं तिथे कार्यक्रम होता तो 75वीचा. मी गाडीतनं उतरतो भक्ती बर्वे आली. बाळासाहेब पुलंबद्दल 2 शब्द म्हटलं. बाई म्हटलं मी आत्ताच गाडीतनं उतरते, जर मला उतरू दे. तरी काही असे सोडेच ना पिच्छा, ते दांडकं घेऊनच माझ्या मागे लागली ती. पुलंबद्दल तुमचं काय? म्हटलं मी पुलंबद्दल बोलायचं झालं तर मी रेषांचा व्यंगचित्रकार आहे, रेषांचा व्यंगचित्रकार आहे आणि ते शब्दांचे व्यंगचित्रकार आहेत. हा त्यातला फरक आहे. अशा एक आयुष्यातल्या गमती आहेत त्या सगळ्या. 1960 ते 1985 जवळपास 25 वर्षाचा जो कालावधी आहे, तुम्ही मार्मिक मधून व्यंगचित्र काढत होता, मुखपृष्ठ आणि रहिवासी जत्रा. तर ते अंक मी सगळे चालले. त्याच दिसतं की तो 25 वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास आहे व्यंगचित्रकलेच्या माध्यमातून दिसलेला असेल ना. ते सगळे विषय व्यवस्थित आम्ही काढत राहतो. मग ते इतिहास रूपाने जमा झाले की नाही ह्याचा हिशोब वगैरे काय बघत नाही. पण त्या प्रसंगाची ती चित्र असल्यामुळे त्याला ते ऐतिहासिक मत. पण ते प्रसंग 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 मग ते संकलन, त्यामुळे तो इतिहास होऊन बसतोच आपल्याला. पण त्यावेळेला काही कळत नाही काय चाललंय, ते त्यांचं चाललेलं असतं कार्टून. बरं, एक तर त्याने अप्रतिम असं कार्टून काढलेलं आहे स्टॅलिनवर. वॅगन दाखवलेली आहे, स्टेशन वॅगन उघडी, त्याच्यावर प्रेतांची खच आहे रचलेली, डेड बॉडीज. आणि स्टॅलिन आपल्या अंगावर परफ्यूम मारतोय, बघा परफ्यूम मारतोय. अरे एवढी प्रेत तू रचलीस, मारली आहेस लोक, हा त्यांची घाण लपवून तू तुझ्या अंगावर परफ्यूम मारतोयस. हा जो एक खोचकपणा आहे ते महत्वाचं आहे. व्यंगचित्रकार हा निष्पक्षपाती असावा असं म्हटलं जातं. मग असं म्हटलं जातं पण तो राहत नाही. मग शिवसेना प्रमुख आणि व्यंगचित्रकार हे दोन्ही व्यक्तिमत्व तुम्ही कशी काय सांभाळत गेलं? मी शिवसेना प्रमुख म्हणून जास्त वाढायला लागला आमचा पसारा, तर मी व्यंगचित्रांपासून दूर झालो ना. नव्हतंच काढत. 87 साली बंद केलं मला वाटतं मी. तोपर्यंत जेमतेम कसा बसा सांभाळत होतो. पण मी निपक्षपाती होतो, कारण माझ्या व्यंगचित्रातनं मी माझ्या नगरसेवकांवरती सुद्धा टीका केलेली आहे. ते असलंच पाहिजे, तुम्हाला निपक्षपातीपणाच दाखवला पाहिजे, असलंच पाहिजे. बरं, नाही तुम्हाला काय अर्थ आहे? व्यंगचित्रांमुळे दुखावले गेलेले कोणी नेते आहेत? खूप आहेत तसे, जोडले गेलेले पण आहेत, दुखावले गेलेले पण आहेत. म्हणजे ज्यांना तो विरोध बुद्धी आहे ते शक्यतो एन्जॉय करतात. म्हणजे त्यांना खूप गमत आहे, वा आमचे चांगले उडवले तुम्ही. बरं, बाळासाहेब देसाईंवरती मी कार्टून काढलं होतं. मंत्रिमंडळ आलं, वसंतराव नाईक हे माझे चांगले मित्र, अप्रतिम. तर त्या बंगल्यांचे नाव आहेत, वर्षा, देशदूत, असं काहीतरी काय, मेघदूत वगैरे बंगल्यांच्या. त्या बंगल्यांच्या नावावरतीच मी कार्टून सिरीज केली, मंत्रिमंडळ दाखवलं. बरं, वसंतराव नाईक दाखवले, वर्षा म्हणजे त्यांच्यावरती जेवढे खाती त्यांनी घेतली आपल्या ताब्यात त्या सगळा वर्षा होतोय त्यांच्यावर, असं ते कार्टून होतं रविवारच्या जत्रेत. अजून तुम्ही बघा ते. आणि बाळासाहेबांवरती एक कार्टून काढलं मी, त्यांच्या बंगल्याचं नाव घेऊन, मेघदूत. ते गुडघ्यावरती टेकलं, आणखी मेघ चाललेलं आहे. बरं, मंत्रिमंडळाचा. म्हणजे माझ्याकडे एवढं तरी खातं माग, बरं असा संदेश देतात ते जे भडकले. बरं, भयंकर. म्हणजे आमच्या नातीच संपली होती, संपलीच म्हणा. तशी नाती यशवंतराव चव्हाण चांगले होते, आमच्याकडे यायचे, दादांचे मित्र. बरं, सगळे संबंध, वसंतदादा पाटील सगळी, शरद पवार सुद्धा एकेकाळचे जाणी मित्र, अगदी जाणी दोस्त, येणं जाणं घरात. आधी तुमच्याबद्दल तसा रिस्पेक्ट आहे नेहमी. नाही, मला वाईट एकच वाटतं, त्या माणसाची चाल योग्य राहिली नाही राजकारणात, जशी टाकायला पाहिजे होती. नाही तर जबरदस्त व्यक्ती झाली असते ती आज. पण हिशोब चुकले. बरं, पत्ते नीट खेळता आले नाही त्यांना, त्यामुळे ते झालं. तर आहे का कॅलिबर आहेच त्यांच्यामध्ये, आता गेले. पण आता खासगी तुमच्याबद्दल खूप आदराने बोलतात, मी पण बोलतो. सत्य बोलायला काय हरकत आहे?
मी मतभेदाला वैर समजत नाही, त्यातनं दुश्मनी निर्माण होता कामा नये. आम्ही 2 टोले द्या, तुम्ही 2 टोले घ्या, संपलं इथे काम. पण उद्या तुला बघतो नाही साले आडवा कधी तुझे माझ्या नावाचा नाही मी येणार मग नाही, तसलं काय नको. बरं, निशी नसताना पिळण्यात काय अर्थ आहे. केंद्रामध्ये नेहरू, त्याच्यानंतर इंदिरा गांधी, त्याच्यानंतर मग जनता सरकार आलं आणि लालबहादूर शास्त्री होते, ही सगळी मंडळी होती. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार ही सगळी मंडळी होती. या सगळ्यांच्या वरती तुम्ही भरपूर व्यंगचित्र काढले. खूप. विरोधक जे होते एस.एन. जोशी, नागागोरे, जॉर्ज फर्नांडिस, त्यांच्यावरती काढले. यांच्यावरती तुम्ही व्यंगचित्र काढलेले. तर तुम्ही सगळ्यात जास्त एन्जॉय कोणाला केलं व्यंगचित्र काढणं? मटेरियल म्हणून हा म्हणजे तुम्हाला काय- नाही नाही सगळ्यांचं ते असं मोजमाप नाही देता येत. घटना जी घडेल बरं, त्यांच्या भाष्यावरती, त्यांच्यावरती कर्तृत्वावरती, कार्यावरती अनेक गोष्टी राज्याचा विचार करून पुन्हा काढायला लागतात कार्टून्स काही. समजलं. आता यशवंतराव चव्हाणांवरती मी कार्टून काढले, त्यांनी त्याचा उल्लेख केला. त्याने माझ्या बाबतीत म्हणजे मार्मिकचं जेव्हा प्रकाशन झालं त्यावेळेला बालमोहनमध्ये बाळच्या कुंचल्याचे फटके माझ्याही पाठीवर बसलेत. बरं, जखम बरी झाली तरी वळ काय माहीत असे ते म्हणाले. नंतर त्यांनी माझ्यावरती टीकाही खरपूस केलेली, काही मला सोडलं नाही त्यांनी. पण त्यांनी मला न्याय पण दिलेला आहे. आणि तो न्यायाच्या बाबतीत त्यांनी एका कार्टूनचा उल्लेख केला की डांगे आणि एस.एन. जोशी हे मोठमोठे धोंडे यशवंतराव चव्हाणावरती फेकून मारतायत. आणि यशवंतराव चव्हाणांनी त्या धोंड्यांची एक भिंत केली आणि त्या भिंतीला मी नाव दिलं संयुक्त महाराष्ट्र. इथे व्यंगचित्र होतं, ते खुश झाले अगदी. शिवसेनेनं 2 मुख्यमंत्री दिले आणि केंद्रामध्ये सुद्धा अनेक मंत्री. अजून जायचेत खूप. तर या सगळ्यांच्या वरती एक व्यंगचित्रकार म्हणून तुम्हाला कोणावरती व्यंगचित्र तुम्ही काढली असेल का, आवडलं असं तुम्हाला काढायला? काय शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांवरती किंवा केंद्रातल्या मंत्र्यांवरती? मी आता अलीकडे काढत नाही त्यामुळे नाही तर काढली काढली असती. असती. हो, काढली असती नक्कीच. वाचलं की ते वाचलं. बरं, अलीकडच्या वृत्तपत्रांमधून व्यंगचित्रकार पहिल्या पानावर न येतं ते आतल्या पानावरती घेत आहेत, तर तुमचं काय मत आहे याच्यावर? संपादकाचा अवलंबून येते. पण सगळीकडे तसं चाललंय. पॉकेट कार्टून सुद्धा आतल्या पानावर चालतं. नाही आता मला असं वाटतं स्टँडर्ड घसरले म्हणून की काय मला माहित नाही. त्यावरची जे लोक थांबायचे ना, वाट बघायचे लोक, ते वाट बघण्याची ती एकंदर त्यांची ती एक उंच हे होती किंवा उंची होती विचारांची, ती उंची खाली आलेली आहे. तेव्हा ते पहिल्या पानावर टाकलंच पाहिजे असं काही झालेलं नाही, आता राहिलं नाही. बरं, ते व्यंगचित्रकाराच्या कल्पनेवरती, भरारीवरती ते अवलंबून राहायची जागा. आता ती भरारीच दिसत नाहीये. काहीतरी अडवायचं, काढायचं म्हणून काढायचं, त्यानं त्याला पहिलं पान द्यायचं, तसं नाही होत. ते युजली ते पहिल्या पानाचंच असतं, पहिल्या पानासाठीच असतं. किंवा मग एडिटच्या बाजूला, म्हणजे तुमचं संपादकीय पान जे असतं त्याच्या बाजूला असतं. तुमच्या जे जाहीर सभा होता किंवा जी भाषणं होता त्याच्यातून तुमच्यातला जो व्यंगचित्रकार सारखा दिसत असतो तो जागा असतो. तो सदैव जागा असतो. हो, ते काय रक्तातच भिनले तो खट्याळपणा. तुमची बरीचशी भाषणं ही चित्रमय असतात, म्हणजे जे व्यंगचित्रांची कल्पना समोर दिसतात. हो हो, ते पुलंमध्ये काय, पुलंमध्ये काय बरं, म्हणजे 100% पेस्तनजी पारशी उभा करतात. कथाकथनवाले भरपूर पाहिलेत मी. बरं, पण पुलंची मजा नाही. पुलामध्ये जे एक नाट्य आहे ते त्या कथाकथनांमध्ये नसतं. नव्या व्यंगचित्रकारांना तुम्ही काय सांगाल? काय सांगायचं बाबा, राजकारणाचा नीट अभ्यास करा. बरं, आणि ती जी एक राजकीय विचारांची खोली असते, जरा डेप्थ म्हणतो आपण मराठीत, ती जरा बघा. इतरांनी काय केलंय, विचाराची एकंदर भरारी कोणती असली पाहिजे, कशी असली पाहिजे, त्याचा अभ्यास करा जरा नीट. जुने बघा तुम्ही, डेव्हिड लो बघा, आणि दीनानाथ दलालांची टीकाचित्र पाहिली तरी चालतील. अनंत काणेकर, महू रांगण्यांच्या वेळची कल्पना. नंतर मग म्हणजे उदाहरण ते कार्टून जसं आहे की सगळे त्या जॉन बुल दाखवल्या त्यांनी, त्या काही काही देशांचे काही काही ठराविक निशाणे असतात,
बोधचिन्ह म्हणजे सिम्बॉल्स. अंकल सॅम सारखं वगैरे. अंकल सॅम अमेरिकेचा, नंतर जॉन बुल ह्याचा ब्रिटनचा, हे दोन विशेष करून. अंकल सॅम दाखवला म्हणजे अमेरिका, जॉन बुल दाखवला म्हणजे ब्रिटन. बरं, जॉन बुल उभा आहे, स्वातंत्र्याची चळवळ चालू होती त्यावेळेस सगळे रांकेत उभे आहेत. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, महात्मा गांधी, मौलाना आझाद, हे सगळे एका रांकेत उभे आहेत आणि सगळे साष्टांग दंडवत घालतायत ब्रिटिशांना, साष्टांग दंडवत घालतायत. ही कल्पना रांगणेकरांनी, आपलं अनंत काणेकरांनी दलालला दिली, जननाथ दलालांना. जननाथ दलालांनी कार्टून काढून दिलं दुसऱ्या दिवशीकडे. अनंत काणेकर खुश, त्यांनी महात्मा गांधीची बकरी सुद्धा साष्टांग दंडवत घालते दाखवली. हाच एक टच आहे, त्याला व्यंगचित्र म्हणतात. म्हणजे ही राजकीय खोली. बरं, बकरी साष्टांग दंडवत घालते ती, ही मत, हे भाष्य खरं तर ते खरं व्यंगचित्र असतं. म्हणजे त्या व्यंगचित्रकाराची विचाराची एकंदर रेंज, बरं, खोली अपाट, ही दलालांमध्ये नंतर डेव्हलप झाली. मग ते स्वतंत्रपणाने कार्टून्स काढू लागले राजकीय व्यंगचित्र, पण नंतर बंद केली त्यांनी. पसारा मोठा असायचा दलालांचा, खूपच. व्यंगचित्रकार जास्त काही त्यांचा अभ्यास नाही, व्यंगाचा नाही, राजकारणाचाही नाही, आणि त्यामुळे परत प्रश्न मी शब्दावरच अवलंबून आहे चित्रापेक्षा, त्यांच्या ओळीवर. मुळात कल्पना हो पहिली. एक तर तुम्हाला ती बातमी समजली पाहिजे, नक्की कुठे आहे ती बातमी. बरं, ती बातमी कुठे लपली आपली, ती पटकन नजर आली पाहिजे. ही बातमी तुमच्यासाठी आहे, ही बातमी तुमच्यासाठी आहे, हे पहिलं बसलं पाहिजे सेटिंग. ते डोळे तयार होतात. त्या बातमीतलं तुम्हाला एक महत्व कळतं की अरे ही बातमी आणायला बरी आहे. ती नजर तयार झाली की मग तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. तरी सर, आताच्या तरुण पिढीतला एखादी स्वतःची शैली असलेला एखादा एक दोन मुलं तरुण, जे आपणास भावले असे एक दोन नावं असतील? नाही, विशेष नाही. छाप वगैरे बघायचं काय त्याच्यामध्ये ती मजा नाहीये. मी माझी बोललो ना, दोन जर समांतर दोन्ही बाजूबाजूने जात असतील तर त्या व्यंगचित्राला जोर येते. रेखाटन आणि कल्पना, आता एक जरी काही बाजू कमी पडली तरी मजा होते. रेखाटन चांगलं आहे पण कल्पना नाही, कल्पना चांगली आहे पण रेखाटन नाही, ते कमी पडतं. दोन्ही बरोबर. ते डेव्हिड लो, जननाथ दलाल, आमचा लक्ष्मण दत्ताचा, आणि मी त्यावेळेला होतो, आता नाही. काही माझी व्यंगचित्र तुम्हीच छापलीत की, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि आयोग ज्याला भेटायला चालले होते, निवडक मराठी व्यंगचित्रमध्ये ते, हो, त्यांनी ठेवले ते, की अजूनही ते भाष्य अजूनही चालू आहे. बरोबर. हा एक विचारांचा तो रेंज असला पाहिजे तुमच्यात, की आयोग म्हणजे आमचे पंडित जवाहरलाल नेहरू बरं नेहमीप्रमाणे घोडसट हिंदूप्रमाणे, म्हणजे हिंदुस्थानाप्रमाणे बघले बॅट, हातातले ग्लोव्ज खाली बॅटिंगला चाललेले आहेत, पॅड बीड लावलेले बॅटिंगला चालले, आणि आयोग बॉलिंगला चालले पण उडवतो हँड ग्रेनेड. हे जे आहे ना, त्याला महत्व आहे. असा तो अभ्यास असावा. नेहमीच अनिर्णित राहणारा सामना असं त्याला कॅप्शन आहे. हो, आहे ना. पूर्वीचे संपादक ते लोकांनी शहाणं व्हावं म्हणून लिहायचे आणि धडपडायचे, लिहायचे म्हणजे. आताचा संपादक हा मी किती शहाणा आहे म्हणून लिहितो, हे असं चालले. आता ब्राह्मणांनी टिळक जयंती साजरी करायची, आंबेडकरांची दलितांनी करायची, महाराजांची मराठ्याने करायची, बरं, ज्योतिबा फुल्यांची माळ्याने करायची. जातीतच वाटण्या झाल्यात ह्या महापुरुषांच्या. गांधींची गुर्जर बंधूंनी करायची. देश म्हणून त्यांनी जे उभा करण्याचा प्रयत्न केला किंवा सामाजिक सुधारणा केल्या, त्याला काही किंमतच नाही आता आमच्या जातीची. म्हणून मी नेहमी सांगतो, एक जमाना असा होता बरोबर की दॅट वी यूज टू कास्ट अवर व्होट, कास्ट अवर व्होट. आता जमाना असा बदललाय की वी हॅव टू व्होट फॉर ए कास्ट, व्होट फॉर ए कास्ट. जात बघून आम्ही मतदान करतो.